जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय। शिष्य लक्षणामध्ये एक एक गुण समर्थ सांगतायत। काल आपण परमशुद्धता, परमसावधपणा आणि उत्तम गुण हा विषय थोडासा पाहिला। आज आपण पुढच्या ओव्या पाहूया। शिष्य पाहिजे प्रज्ञावंत, शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त, शिष्य पाहिजे नीतिवंत मर्यादेचा, शिष्य पाहिजे युक्तिवंत, शिष्य पाहिजे बुद्धिवंत, शिष्य पाहिजे संता संत विचार घेता, शिष्य पाहिजे धारिष्ठाचा, शिष्य पाहिजे दृढव्रताचा, शिष्य पाहिजे उत्तम कुळीचा पुण्यशीळ, शिष्य असावा सात्विक, शिष्य असावा भजक, शिष्य असावा साधक साधन करता, शिष्य असावा विश्वासी, शिष्य असावा कायाक्लेशी, शिष्य असावा परमार्थासी वाढवू जाणे, शिष्य असावा स्वतंत्र, शिष्य असावा जगमित्र, शिष्य असावा सत्पात्र सर्व गुणे, शिष्य असावा सद्विद्येचा, शिष्य असावा सद्भावाचा, शिष्य असावा अंतरीचा परमशुद्ध। हे सगळे गुण जर पाहिले तर आपल्या लक्षात येईल की हे आचरणासंबंधीचे आहेत, चित्ताच्या अंतःकरणाच्या शुद्धतेसंबंधीचे आहेत। प्रज्ञावंत आपण किती आहोत, आपण प्रेमळ आहोत की नाही, आपण नीतिवंत आहोत की नाही, हे ज्याचं त्याला समजतं। समर्थांची अशी अपेक्षा आहे की शिष्यानं प्रज्ञावंत असावं, प्रेमळ भक्त असावं, नीतिवंत असावं आणि मर्यादेचा असावं। म्हणजे जो शिष्य आहे त्याने या गोष्टी आपल्या वर्तनात उतरवल्या पाहिजेत, तर त्या शिष्यत्वाला अर्थ आहे। इथे समर्थ असं सांगत नाहीत की तुम्ही प्रेमळ भक्त असाल तरच तुम्ही शिष्य होण्याला लायक आहात, असा समर्थांचा उपदेश नाही। भक्तीचे सुद्धा स्तर आहेत, प्रेमाचे सुद्धा स्तर आहेत। गोपींचा जसा प्रेमभाव आहे तसा आपला एकदम कसा होणार? त्यामुळं तो प्रेमभाव असेल तरच तुम्ही शिष्य होऊ शकता, असं समर्थांना सांगायचं नाही आहे। समर्थ आपल्याला आपलं प्रेम व्यापक करायला शिकवतायत, सांगतायत, तसा ते अभ्यास देत आहेत। शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त, शिष्य पाहिजे नीतिवंत मर्यादेचा म्हणजे काय? या गुणांचं संवर्धन करून त्या गुणांना वाढवणं गरजेचं आहे। आपलं प्रेम जे प्रपंचावरती आहे ते भगवंताकडे लावलं पाहिजे। आपलं प्रेम जे आपल्या देहावरती आहे ते भगवंताकडे लावलं पाहिजे। खरं पाहता आपला देह, आपलं मन, आपली बुद्धी, चित्त आणि आपला स्थूल प्रपंच हे सर्व मिळूनच प्रपंच आहे। भगवंत खरं पाहता प्रपंचापासून निराळा आहे, दृश्यापासून निराळा आहे, पण सत्ता रूपानं तो प्रपंचामध्येही आहे। म्हणजे भगवंत माझ्या आत असल्याशिवाय जसं मी हालचाल करू शकत नाही तसंच मला प्रपंचाची अनुभूती येऊ शकत नाही। म्हणजे प्रापंचिक अनुभूतीच्या बुडाशी सुद्धा भगवंतच आहे, पण आपण त्या प्रपंचाला सर्वस्व मानतो आणि त्या प्रेमामध्ये गुंततो, इथे आपली चूक होते। समर्थ आपल्याला सांगतायत की प्रेमळपणे भगवंताचा भक्त व्हायला शिका। भगवंताकडे आपल्या चित्तवृत्ती, आपलं चिंतन, आपलं मनन वळवा। कुठेतरी सद्गुरूंनी दिलेला उपदेश त्याच्या पाठीशी असू दे की काहीही नित्य नाही, आपला देहही अनित्यच आहे। त्यामुळे आज आपल्याला दृश्य रूपानं जे जे दिसतं ते नाश पावणार आहे, बदलणार आहे। एक दिवस या देहाला मरण येणार आहे। या जाणीवेमध्ये राहून आपलं लक्ष भगवंताकडे लावणं आणि देहानं प्रपंचाचं काम करणं हे प्रेमळ भक्त होण्याच्या दिशेचं पहिलं पाऊल आहे। जर तुमच्याजवळ गोपीन एवढं प्रेम असेल तरच तुम्ही शिष्य होऊ शकता, अशी जर अट समर्थांनी घातली तर कोणीच शिष्य होऊ शकणार नाही। गोपींना आलेली प्रेमाची अवस्था किंवा प्रेमळ भक्ताची परमसीमा जसं की मीराबाई, ही अवस्था एकदम न येता हळूहळू आलेली असते, साधन मार्गानं आलेली असते। परमार्थ साधना आणि प्रपंच यामधील मूलभूत फरक आपण पूर्वी एकदा पाहिला आहे। प्रपंच मृत्यूबरोबर संपून जातो, पुन्हा जन्म झाला तर त्या जन्माबरोबर वेगळा प्रपंच सुरू होतो। परमार्थ साधना मात्र संपत नाही,
जन्मोजन्मी आपल्याबरोबर आपली साधना राहते. त्यामुळे या जन्मात जितकी प्रगती झाली ती प्रगती बरोबर घेऊनच जीव पुन्हा जन्म घेतो. त्यामुळे हळूहळू आपण पायऱ्या चढत गेलो की एक दिवस प्रेमळ भक्त होऊन जातो. असं पहा, नुकताच एखादा विद्यार्थी समर्थांकडे शिकायला आला आहे आणि पुष्कळ वर्ष कल्याण स्वामी त्यांच्यापाशी आहेत. समर्थांच्या जवळ ते बसलेले आहेत. आता हा नुकताच आलेला विद्यार्थी हा सुद्धा समर्थांचा एक प्रकारे शिष्यच आहे. समर्थ त्याला बसवून शिकवत आहेत. कल्याण स्वामीही शिष्य आहेत, पण दोघांमध्ये फरक आहे ना. समर्थांच्यासाठी नुकताच आलेला शिष्य आणि कल्याण स्वामी दोन्ही सारखेच आहेत. त्यांच्यापाशी भेद नाही. पण कल्याण स्वामी समर्थांचे लाडके शिष्य असं आपण का म्हणतो? कारण समर्थांनी जी वाट दाखवली त्या वाटेवरून कल्याण स्वामी गेले म्हणून. म्हणजे शिष्याचं परम कर्तव्य हेच आहे की सद्गुरू जे सांगतात ते आपल्या आचरणामध्ये उतरवणं. ते जर आपण उतरवत नसू तर आपण प्रेमळ भक्त होणार कसं? म्हणजे शिष्य नुसतं होऊन उपयोग नाही. तुम्ही शिष्य होऊन सद्गुरूंचे आवडते शिष्य व्हा. सद्गुरूंना जे आवडतं ते करा आणि त्यांचे सत्शिष्य व्हा, अशी समर्थांची अपेक्षा आहे. म्हणून आपल्या उपासनेची अपेक्षा केवळ भक्त होण्यापुरती ठेवू नका. आपल्याला प्रेमळ भक्त व्हायचं आहे. आजची पूजा केली, ध्यान केलं किंवा नामस्मरण केलं म्हणजे माझं इति कर्तव्य संपलं, असा दृष्टिकोन असू नये. ती पूजा, ते ध्यान, ते नाम, त्यातून मिळणारी शांती, आनंद, समाधान हे कुठेतरी आत साठवून आपण वर्तन केलं पाहिजे, जगलं पाहिजे. हे जर आपण करत गेलो तर अंतरामध्ये आपोआपच प्रेम वाढत जाईल. प्रेम बाहेरून कुठूनही येत नाही, आतूनच येतं. कधीही पंढरपूरला न गेलेली व्यक्ती कधीतरी पंढरपूरला जाते. पांडुरंगामध्ये असं काय वैशिष्ट्य आहे की आतून भरून येतं? पांडुरंगाच्या ठिकाणी चैतन्य आहेच, यात वादच नाही. पण आपल्यातही तेच चैतन्य आहे, पण आपण त्या बाजूला निद्रिस्त आहे. सद्गुरू आपल्याला जाग करतात आणि त्या चैतन्याच्या जाणीवेमध्ये नेतात. एकदा त्या जाणीवेमध्ये शिष्य गेला की भावाचा, प्रेमाचा उदय आपोआपच आत व्हायला लागतो आणि मग शिष्य प्रेमळ भक्त बनतो. मग तो समर्थांच्या आटीमध्ये बसला. शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त. अशा पद्धतीची ही लक्षणे आहेत. कधी समर्थ अभ्यास सांगतात, कधी गुणांचं संवर्धन सांगतात, तर कधी अपेक्षा सांगतात की काय होणं गरजेचं आहे. नीतिवान असणं आणि आपल्या मर्यादा सांभाळून राहणं ही तर पहिली अट आहे. साध्या शाळेतील विद्यार्थ्याला सुद्धा ही अट लागू होते, तर परमार्थामध्ये जो शिष्य आहे त्यालाही लागू असणारच. पण या सर्व गुणांकडे पाहताना हे परमार्थ दृष्ट्या समर्थांनी सांगितलेत हे पाहणं गरजेचं आहे. जसं पूर्वी एकाच ओळीमध्ये ते म्हणाले, शिष्य पाहिजे अतितत्पर परमार्थविषयी. अतितत्परता एवढं सांगून ते थांबले नाहीत. ती तत्परता परमार्थाविषयी पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. तीच गोष्ट इथे आहे. नीतिवंतपणा पाहिजे, मर्यादा पाहिजे, पण परमार्थाविषयी पाहिजे, परमार्थामध्ये राहण्यासाठी पाहिजे आणि परमार्थाच्या दिशेची पाहिजे. नाहीतर मनुष्य नीतिवान पुष्कळ आहे, पण परमार्थाचा स्पर्श नाही. जीवन मर्यादेमध्ये बांधलेला आहे, पण परमार्थी तो नाही, तर तो शिष्य होऊ शकत नाही. याचा अर्थ आपली मर्यादा आपण जे सांभाळतो, आपण नीती जी सांभाळतो, त्यामागे भगवत चिंतन आवश्यक आहे. साधनेमध्ये राहून नीती सांभाळायची आहे. साधनेमध्ये राहून मर्यादा सांभाळायची आहे. आता आपण श्री महाराजांनी सांगितलेला अगदी साधा उपदेश पाहूया. हा ऐकायला साधा वाटतो, वाचायला साधा वाटतो, पण आचरायला अत्यंत कठीण आहे. परस्त्री माते समान माना, परद्रव्याला स्पर्शही करू नका, त्याची इच्छा धरू नका, आणि परनिंदा विष्ठे समान माना. पण आपण कळत नकळतपणे हे सगळे अपराध किती करतो हे ज्याचं त्यांना अंतर्मुख होऊन पाहावं. श्री महाराजांनी हे जे सांगितलं ते अनेक संतांनी सांगितलं आहे, पण तसं पाहिलं तर ते आचरणात्मक आहे. आचरणाच्या संबंधीची ही पथ्ये आहेत जी कडकपणे पाळावी लागतात. मग त्याचा परमार्थाशी काय संबंध?
ते आचरण जर परमार्थ चिंतनात नसेल तर केवळ आचरणाची शुद्धता झाली, तिथे भगवत चिंतन राहिलंच नाही. मग त्याचा काय उपयोग? म्हणजे परस्त्रीला माते समान मानत आहे, पण नामाची साधना नाही, ध्यानाची साधना नाही, भगवंतावर प्रेम नाही, भक्ती नाही, तर नुसत्या त्या आचरणाचा काय उपयोग? परनिंदा करत नाही, परद्रव्यही घेत नाही, पण भगवंताची साधना नाही, सद्गुरुपदिष्ट मार्गावरून चालणं नाही, तर ती व्यक्ती परमार्थी नाही. केवळ शुद्ध आहे आचरणाच्या दृष्टीनं, पण परमार्थ मार्गावरती नाही. समर्थ जेव्हा शिष्यलक्षणे सांगतात तेव्हा दोन्ही गोष्टी एकत्रितपणे ते सांगतायत हे पाहणं गरजेचं आहे. म्हणजे आपला आचार नीतिवान पाहिजे, मर्यादा सांभाळून आपण जगलं पाहिजे, पण जीवनाचा केंद्रबिंदू भगवंत पाहिजे, आपला आत्मस्वरूप हे पाहिजे, सद्गुरुपदिष्ट साधना पाहिजे. ते केंद्रस्थानी नसेल, ते जर मध्यवर्ती नसेल तर नुसत्या आचरणाला काही किंमत नाही. त्यामुळे समर्थ केवळ नीतिवानपणा सांगत नाहीत, केवळ नीतिमत्तेनं राहायला सांगत नाहीत, केवळ मर्यादा सांगत नाहीत, तर त्याच्या जोडीला परमार्थ सांगतायत हे विसरता कामा नये. अशाच पद्धतीचे पुढचे सगळे गुण आहेत. युक्तिवंत, बुद्धिवंत, संतासंत विचार करणारा, धारिष्ट्याचा, दृढव्रताचा वगैरे वगैरे. पण प्रत्येक गुणाच्या ठिकाणी परमार्थाची दिशा पाहिजे. युक्ती कुणाजवळ नाही, पुष्कळांजवळ आहे, पण जो परमार्थी आहे तो ती युक्ती साधनेसाठी वापरतो. देह प्रपंचामध्ये पडलेलाच आहे, प्रपंचाकडून परमार्थाला विरोध होणारच आहे. तो विरोध असतानाही जो परमार्थ साधनेमध्ये रमतो तो युक्तिवंत असतो. त्यासाठी युक्ती वापरावी लागते. जसं पूर्वीच्या काळी शिकारीला लोक जात असत तर एका बाजूनं मोठी वाद्ये वाजवत जात असत आणि शिकार दुसऱ्या बाजूला होत असे. त्याचं कारण वाद्यांचा आवाज ऐकून वाघ उलट दिशेनं पळत असे आणि मग उलट दिशेला आपण शिकारीला उभे राहिलो की वाघाची शिकार करता येत असे. ही युक्ती आहे. युक्तीचा वापर साधकानं जर केला तर तो शिष्य आहे. अन्यथा पुष्कळ पैसा कमवण्याच्या पण युक्त्या आहेत, लोकांना फसवण्याच्या पण युक्त्या आहेत. युक्त्या असून उपयोग नाही. युक्तीचा वापर जर परमार्थ साधनेसाठी झाला तर प्रपंचामध्ये राहून, विकारांमध्ये राहून आपल्याला साधना करता येईल. म्हणजे विकारांना पळवता आलं पाहिजे. जेव्हा आपण नामाला बसलो आहे, किमान अपेक्षा बरं का, ते विकार परत येतील आपल्याकडे, पण त्यांना पाहून परत त्यांना पळवून लावून नामाकडे लक्ष दिलं पाहिजे. यासाठी युक्तीच लागते. ते विकार पुन्हा परत कधीही येणार नाहीत, ही झाली सिद्धावस्था. पण तिथपर्यंत जाण्यासाठी साधकाला युक्तीचा वापर करून साधनेमध्ये राहावं लागतं आणि या युक्तीसाठी बुद्धिवान असावं लागतं. या दृष्टीनं समर्थ म्हणतात शिष्य पाहिजे बुद्धिवंत. कॉलेजमध्ये आणि शाळेमध्ये तुम्ही हुशार असाल, पुष्कळ मार्क मिळवत असाल तरच तुम्ही शिष्य होऊ शकता. अशा दृष्टीनं समर्थ म्हणत नाहीत की शिष्य पाहिजे बुद्धिवंत. ही बुद्धी खरं पाहता आत्मबुद्धी आहे. आपली बुद्धी विषयामध्ये मलिन झालेली आहे. म्हणजे विषयाचाच निर्णय बुद्धी देते, विषयासंबंधीचा निश्चय करते. तिनं आत्मस्वरूपाचा निश्चय करणं गरजेचं आहे आणि मग त्यासाठी युक्ती वापरून बुद्धीला आत वळवावं लागतं. समर्थच म्हणत नाहीत का, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनांची धरावी. सद्गुरूंच्या संगतीत राहून हे शिकायचं आहे की माझी बुद्धी मला पालटायची आहे. ते जर शास्त्र आपण शिकलं नाही, आहे तसेच राहिलो, पण व्यावहारिक बुद्धीमध्ये खूप हुशार आहे, तर अशा बुद्धीचा परमार्थात काही उपयोग नाही. आणि इथेच संतासंत विचार हा विषय येतो. संतासंत विचार म्हणजे काय? नित्यानित्य विवेक विचार म्हणजे संतासंत विचार. म्हणजे सद्गुरू आपल्याला सांगतात की तू नित्य असा आत्मस्वरूप आहेस, तू देह नाहीस आणि देह अनित्य आहे. त्यामुळे देहसंबंधानं जे जे काही आपल्या समोर आहे ते सगळं अनित्य आहे. आत्ता निरूपण श्रवण होतंय, हेही अनित्यच आहे. आपल्याला काही समजतंय बुद्धीमध्ये, तेही अनित्यच आहे. कारण जरा वेळानं ते जे समजलेलं आहे त्याच्यामध्ये शंका येते, विकल्प येतो, किंवा आपली बुद्धी त्या ठिकाणी थांबत नाही, दुसरीकडे पळून जाते.
त्यामुळं आपलं चित्त, आपली बुद्धी, आपला अहंकार, आपलं अंतःकरण आणि आपलं मन हे सगळं काही अनित्य आहे. मन अनित्य आहे हे काही वेगळेपणानं सांगण्याची गरजही नाही, इतकं ते चंचल आहे. पण एवढ्या सगळ्या चंचलतेमध्ये आपण आहोत याची जाणीवच शिष्याला असत नाही. ती जाणीव सद्गुरू करून देतात आणि त्याचं लक्ष आत्मस्वरूपाकडे वळवतात की इथे पहा, हे नित्य आहे आणि बाकी सगळं अनित्य आहे. आता हा संत विचार सद्गुरूंनी सांगितला, पण तो घेणाराच जर तिथे कोणी नसेल तर तो शिष्य होणार कसा? म्हणून समर्थ म्हणतायत की शिष्य पाहिजे संत विचार घेता. त्यानं तो विचार आतमध्ये घेतला पाहिजे आणि पुन्हा यासाठी युक्तीच लागते, बुद्धीच लागते. खरं म्हणजे बुद्धी आपल्याला बाजूला ठेवायची आहे, पण बुद्धीचाच वापर करून संत विचार आधी आत घ्यावा लागतो आणि मग बुद्धी टाकावी लागते. आपण सहजपणे म्हणतो पहा, काट्यानं काटा काढला, पण ही फार मोठी गोष्ट आहे. काटा आत रुतलेला जो आहे तो शरीरामध्ये चालत नाही, तो दुखतो, म्हणून तो काढावा लागतो. पण काढण्यासाठी सुद्धा अणकुचीदार वस्तूच लागते. मी आता कुठली अणकुचीदार वस्तू देहाला लावून घेणार नाही, कारण अणकुचीदार वस्तूच मला काढायची आहे बाहेर, असा तर्क लढवून चालत नाही. एक काटा आत घुसवला की त्यानं दुसरा काटा काढता येतो आणि नंतर दोन्हीही काटे टाकून द्यावे लागतात. तसं साधनेमध्ये बुद्धीचा, युक्तीचा, मनाचा वापर करून घ्यावा लागतो आणि नंतर त्या सगळ्याला बाजूला टाकावं लागतं. असं जर टाकता आलं बाजूला तर तो संत विचार आत घेतला गेला. नाहीतर काटा काढायला दुसरा काटा वापरायचा आणि दोन्ही काटे शरीरातच ठेवून द्यायचे, असं काहीतरी व्हायचं. तसं न करता युक्तीचा आणि बुद्धीचा वापर करून सद्गुरूंचं ज्ञान समजून घ्यावं. पण समजून घेतल्यानंतर मात्र साधनेत शिरताना सर्वाला बाजूला ठेवावं. देह, मन, बुद्धी, चित्त याला विसरून सद्गुरूंनी जे आत्मस्वरूप दाखवलेलं आहे, जो मार्ग दाखवलेला आहे, त्या मार्गात स्वतःला विसरून जावं. हे विसरून जाणं घडण्यासाठी तो विचार आत घ्यावा लागतो. जसं मी एखादा पदार्थ कसा बनवायचा याची कृती नीट समजून घेतली तर तो पदार्थ मी करू शकेन, तसंच इथे आहे. जर नीट समजून घेतलं तर त्या कृतीत शिरता येतं आणि कृतीत गेल्यानंतर संत विचार खऱ्या अर्थानं पटतो. आपल्याला आत्मस्वरूपाचा अनुभव शांतीच्या, आनंदाच्या, समाधानाच्या अंगाने येतो आणि मग साधकाच्या लक्षात येतं की इथे मी काहीच केलं नाही, कोणतंही कर्तृत्व नाही, शांत बसलो होतो, केवळ सद्गुरूंचं स्मरण केलं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधनेत शिरलो आणि केवढं समाधान मिळालं, केवढी शांती, केवढा आनंद मिळाला. हे सगळं माझ्याच आत होतं, मग आजपर्यंत मला मिळत का नव्हतं? आता मी या मार्गानं गेलं पाहिजे असं त्याला वाटायला लागतं आणि मग हळूहळू तो साधनेमध्ये मुरायला लागतो. अशा रीतीनं तो संत विचार आत घेतो. समर्थांची अपेक्षा अशी आहे की या वाटेनं जाणारा शिष्य असला पाहिजे. नाहीतर उपदेश नुसता ऐकायचा, एका कानानं ऐकला, दुसऱ्या कानानं सोडून दिला, ती व्यक्ती शिष्य होऊ शकत नाही. बुद्धिवान पुष्कळ आहे, विषय समजून घेईल, त्यासाठी ही बुद्धीच लागते. पण समजल्यानंतर काही आचरण घडत नसेल तर ती बुद्धिमत्ता समर्थांना अपेक्षित नाही. युक्तीचा वापर पुष्कळ करता येतोय, पण प्रपंचामध्ये साधनेची वेळ आल्यानंतर युक्ती वापराविषयी वाटत नाही तर ती व्यक्ती शिष्य होऊ शकत नाही. अशा दृष्टीचे हे गुण आहेत. तसंच धारिष्ट्याच्या बाबतीत आहे, दृढव्रताच्या बाबतीत आहे, उत्तम कुळ आणि पुण्यशील असण्याच्या बाबतीत आहे. म्हणजे उत्तम जातीपातीचा आहे तोच शिष्य होऊ शकतो असा गैरसमज सहज होईल या ओवीकडं पाहिल्यानंतर. पण समर्थ तसं सांगत नाहीत. कुळ याचा अर्थ देह आहे बरं का. उत्तम कुळाचा पाहिजे म्हणजे त्यानं साधनेसाठी आपल्या देहाला नीट सांभाळलं पाहिजे. आपल्या आचरणानं आपली उठण्याची वेळ, झोपण्याची वेळ, खाण्यापिण्याच्या सवयी, आपला व्यायाम या सगळ्या गोष्टींना सांभाळून देहाला ठीक ठेवता आलं पाहिजे, कारण देह साधनेसाठी वापरायचा आहे. समर्थांनी पहा व्यायामाचा आग्रह धरला. आपल्या शिष्यांना कुस्ती लढवायची होती म्हणून की शरीर सौष्ठव स्पर्धेत ठेवायचं होतं म्हणून. देह साधनेसाठी लागतो म्हणून देह सुदृढ असावा लागतो.
देह जर नीट नसेल, देहव्याधी जर असतील, तर साधनेमध्ये स्थिर होता येत नाही, ही तथ्यता आहे. त्यामुळे देहाला नीट ठेवणारा शिष्य असावा लागतो, उत्तम कुळीचा असावा लागतो आणि अर्थातच त्याचं वर्तन पुण्यशीळ असावं लागतं. पुण्याची अत्यंत सोपी व्याख्या तुकाराम महाराज करतात. पुण्य परोपकार पापते परपीडा. किमान आपल्याकडून दुसऱ्याला त्रास होऊ नये, काया वाचा मनानं एवढं सांभाळणारा शिष्य असावा लागतो आणि हातून पुण्यकर्म करणारा, दुसऱ्याच्या उपयोगी पडणारा, आपला स्वार्थ बाजूला ठेवून आपल्या मनाची संकुचितता बाजूला ठेवून वागणारा असावा लागतो. बाकी गुण जे आहेत धारिष्ट्याचा आणि दृढव्रताचा, यांच्याकडे विस्तृतपणे पाहावं लागेल. कारण धारिष्ठ म्हणजे धाडस असणं, हिंमत असणं ही गोष्ट आपल्याला अत्यंत गरजेची आहे जर परमार्थ करायचा असेल तर. हे धाडस आपल्यात असत नाही असं नाही, पण ते आपण कुठल्या दिशेला लावतो तेही सूक्ष्मपणे पाहणं गरजेचं आहे. आणि दृढव्रताचा असणं आणि तेही धारिष्ट्यासहित या गोष्टी एकमेकांमध्ये मिसळलेल्या आहेत. हा सर्व भाग आपण विस्तृतपणे पाहूया, पण यथावकाश आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.